स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण केमिकल थर्मोडायनामिक्स स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये आपण थर्मोडायनामिक्स कशावर म्हणायचं, त्यानंतर लिमिटेशन्स ऑफ थर्मोडायनामिक्स, त्यानंतर टाइप्स ऑफ सिस्टीम. ओके, दॅट इज द ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम आपण स्टडी केलेलं आहे. तर त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. ओके, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम आपण स्टडी करतोय. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. ओके, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. सिस्टीमच्या दोन प्रॉपर्टीज आहेत. एव्हरी सिस्टीम हॅज थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज. ओके, प्रत्येक सिस्टीमला थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज असतात. त्या कुठल्या प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम, दोन सिस्टीमला प्रॉपर्टीज असणार आहेत. पहिली याच्यामध्ये आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज अँड सेकंड याच्यामध्ये इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ह्या दोन टाइपच्या प्रॉपर्टी आहेत सिस्टीमला. ओके, सिस्टीम कशाला म्हणायचं आपण बघितलेलं. सिस्टीम आपली काय असणार आहे, पार्ट ऑफ युनिवर्स chosen टू स्टडी थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज. ओके, युनिवर्सचा पार्ट आपण थर्मोडायनामिक प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी यूज करत असतो. मग त्या कुठल्या थर्मोडायनामिक प्रॉपर्टी आहेत आपल्या, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. ओके, आता मग एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कशा म्हणायचं बघा. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय असणार आहे, प्रॉपर्टी, एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम. एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम. Any property of the system, any property of the system whose magnitude depends on amount of matter present in the system. Amount of matter present in the system. Okay, त्याला काय म्हणायचं, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose magnitude depends on amount of matter present in the system. सिस्टीम मध्ये मॅटर किती प्रेझेंट आहे त्याच्यावरती त्या सिस्टीमचं मॅग्निट्यूड डिपेंड असतं. आता मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ आपण. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुठल्या असणार बघा. त्यामध्ये मास असेल, त्यानंतर व्हॉल्यूम, मास, व्हॉल्यूम, नेक्स्ट इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी, and number of moles. And number of moles. ओके, हे सगळे आपल्या काय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ह्यांची व्हॅल्यू सिस्टीम मध्ये मॅटर किती प्रेझेंट आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. लक्षात, सिस्टीम मधला मॅटर चेंज झालाय की त्यांची मॅग्निट्यूड सुद्धा चेंज होत असते. आता मग मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी ही आपल्याला कसं असणार लक्षात. बघा इथं तुम्ही आता 1 मोल ऑफ गॅस घेतला असेल, 1 मोल गॅस घेतला असेल, 1 मोल ऑफ एनी गॅस, एचटीपी ला व्हॉल्यूम किती असतं, 1 मोल गॅसचं व्हॉल्यूम एचटीपी ला किती असतं रे. 1 मोल ऑफ एनी गॅस at HTP occupies volume 22.4 dm3 ना. राइट ने चला एक ने सर बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री 11th स्टँडर्ड. ओके, कुठल्याही गॅसचा 1 मोल चं व्हॉल्यूम किती असतं, 22.4 dm3 असतं एचटीपी ला. एचटीपी म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर. प्रेशर किती असतं, स्टँडर्ड टेम्परेचर 273 केल्विन आणि प्रेशर 1 atmosphere किंवा 1 बार असतं. ओके, आता मला सांगा 1 मोल गॅसचं व्हॉल्यूम किती आपलं 22.4 dm3 आहे ना.
मग इथंच आपण 2 मोल गॅस घेतला तर किती होणार? गॅस एक 2 मोल घेतले ना आपण, तो व्हॉल्यूम किती होणार? 1 मोलचा 22.4 आहे, तर 2 मोलचे किती होणार? 44.8 होणार की नाही? dm3 होणार की नाही सगळं? 44.8 dm3. म्हणजे सिस्टीम मध्ये मॅटर किती आहे त्याच्यावरती त्या सिस्टीमच्या प्रॉपर्टी डिपेंड आहे. सर मॅटर चेंज झाले की प्रॉपर्टीचं मॅग्निट्यूड सुद्धा चेंज होत जाणार आहे. सर का ते नंबर ऑफ मोल चेंज झाले त्यामुळे व्हॉल्यूम पण चेंज झालं. तर जेवढं मॅटर प्रेझेंट आहे त्याच्यावरती त्या सिस्टीमचं मॅग्निट्यूड डिपेंड असणार. सर का पण डेफिनेशन आपण काय सांगितलंय? एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose magnitude depends on amount of matter present in the system. Understand? असं नाही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी कुठल्या आहेत आपल्या? मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी आहे, नंबर ऑफ मोल्स. त्या 5 प्रॉपर्टी ते लक्षात ठेवायचे. अंडरस्टँड? आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी नंतर सेकंड याच्यामध्ये इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सेकंड सिस्टीमच्या प्रॉपर्टी आहेत इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय समजणार बघा? एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose magnitude independent on amount of matter present in the system. सिस्टीम मध्ये मॅटर किती प्रेझेंट आहे त्याच्यावरती त्या सिस्टीमचं मॅग्निट्यूड डिपेंड असं नाही. बघा मग तिचे डेफिनेशन काय येणार आहे? एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम any property of the system whose magnitude independent on amount of matter present in the system. Okay, amount of matter present in the system. त्याला काय म्हणायचं? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सिस्टीमची कुठलीही प्रॉपर्टी असेल त्याचं मॅग्निट्यूड कशावरती असणार आहे? त्याच्यात मॅटर किती आहे त्याच्यावरती डिपेंड असणार नाही. म्हणजे आता कुठल्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत बघा त्याच्यामध्ये. त्यामध्ये इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये बघा याच्यामध्ये डेन्सिटी असेल, डेन्सिटी, त्यानंतर सरफेस टेन्शन, डेन्सिटी, सरफेस टेन्शन, नेक्स्ट त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, next one melting point, boiling point. Okay, melting point, boiling point. Next temperature, pressure, temperature, pressure, specific heat. ओके, ह्या सगळ्या आपल्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत लक्षात घ्या. ओके, म्हणजे ह्यांचं त्या सिस्टीम मध्ये मॅटर किती प्रेझेंट आहे त्याच्यावरती त्यांचं मॅग्निट्यूड डिपेंड असत नाही. लक्षात घ्या. आता इथं तुम्ही बघितलं असेल, समजा तुम्ही बॉइलिंग पॉइंट घेतला असेल. आता तुम्ही बॉइलिंग पॉइंट वॉटरचा किती असतो आपला? किती असतो वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आपला? 100 डिग्री सेल्सिअस ना. तुम्ही 1 लिटर वॉटर घ्या किंवा 1000 लिटर वॉटर घ्या, बॉइलिंग पॉइंट एवढंच राहणार आहे ना, चेंज होणार आहे का? सिस्टीम मध्ये मॅटर तुम्ही 1 लिटर वॉटर घेतलं किंवा 1000 लिटर वॉटर घेतलं तर बॉइलिंग पॉइंट वॉटरचा फिक्स राहणार आहे ना. म्हणजे सिस्टीम मध्ये किती मॅटर आहे त्याच्यावरती त्या सिस्टीमचं मॅग्निट्यूड डिपेंड असणार नाही. म्हणून डेफिनेशनच आपण काय म्हटलेलं आहे? एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose magnitude independent on amount of matter present in the system.
सिस्टीम मध्ये मॅटर किती प्रेझेंट आहे त्याच्यावरती त्या सिस्टीमचं मॅग्निट्यूड डिपेंड असत नाही. चल का हे लक्षात ठेवायचं. आता मग याच्यामध्ये लक्षात घ्या, आता आपण इथे घेतला असेल बॉइलिंग पॉइंट ऑफ 1 लिटर वॉटर, हा किती असणार आहे आपला 1 लिटर वॉटर हा आपला किती असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे ना. 1 liter water is 100 degree Celsius and 1000 liter water is also 100 degree Celsius. Okay, बरोबर आहे ना, त्याचा पण 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे ना. बरोबर आहे ना, चेक करून आहे का किती आपण मॅटर घेतलंय त्याच्यावरती बॉइलिंग पॉइंट वॉटरचा ना असं नाही. सिस्टीम मध्ये मॅटर किती असू द्या त्याचं मॅग्निट्यूड चेक होणार आहे का नाही, लक्षात घ्या. ते ऍज इट इज तेवढंच सांगतात. आता मग इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ऍडिटिव्ह. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही आपली ऍडिटिव्ह आहे, लक्षात घ्या. ही कशी आपली ऍडिटिव्ह. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ऍडिटिव्ह and extensive property is not additive. समजा ओके, हे लक्षात ठेवायचं सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऍडिटिव्ह आहे, सॉरी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज नॉट ऍडिटिव्ह. ओके, आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आपली कसे ऍडिटिव्ह, लक्षात घ्या. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी नॉट ऍडिटिव्ह याचा अर्थ काय येणार आहे. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऍड होत जात नाही, लक्षात घ्या. 1 लिटर वॉटर घेतला असेल त्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणून 2 लिटर वॉटरचा 200 डिग्री सेल्सिअस होणार नाही, लक्षात घ्या. ऍडिटिव्ह नाही, ऍड होत जात नाही ते लक्षात घ्या. परंतु एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऍड होत जाते. इथे आपण 1 मोल गॅस घेतला तर 22.4 डीएमक्यू आहे फॉलोम, तर 2 मोल गॅस घेतला तर 44.8 डीएमक्यू फॉलोम आहे. इथे ऍड होत जाते की नाही, इथे प्रॉपर्टी ऍड होत जाते. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऍड होत जाते, लक्षात घ्या. परंतु इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऍड होत जात नाही, लक्षात घ्या. रेशो ऑफ 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर का 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो हा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतो. बघा इथं रेशो ऑफ 2 extensive property, ratio of 2 extensive property, okay, is an extensive property. Okay, is an extensive property. लक्षात 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो जो असणार आहे तो आपला रेशो ऑफ 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हे लक्षात ठेवायचं. 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो आपला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार आहे. आता आपण इथे घेऊया डेन्सिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो रे आपला. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम ना. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, बरोबर. पण डेन्सिटी कुठली प्रॉपर्टी आहे रे. डेन्सिटी कुठली प्रॉपर्टी आपली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि मास अपॉन व्हॉल्यूम, मास कुठली प्रॉपर्टी आहे, मास आणि व्हॉल्यूम एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आपण सेंटेन्स काय म्हणले 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो काय असणार आपली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार, बरोबर आहे की नाही. आहे की नाही. मास आणि व्हॉल्यूम दोन्ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत की नाही. त्या दोघांचा रेशो मध्ये आपली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आली की नाही. मास व्हॉल्यूम एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, डेन्सिटी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो मध्ये काय असणार आपली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार. तर का डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हे लक्षात ठेवायचं आहे. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी नॉट ऍडिटिव्ह म्हणजे ऍड होत जात नाही, परंतु एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऍड होत जाते. कारण का ती कशावर डिपेंड आहे, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. सिस्टीम मध्ये मॅटर किती प्रेझेंट आहे त्याच्यावरती ती डिपेंड असते. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी सिस्टीम मध्ये मॅटर किती प्रेझेंट आहे त्याच्यावरती डिपेंड असत
नाही. लक्षात का? हे लक्षात ठेवायचं. लक्षात राहिलं दोन प्रॉपर्टी सिस्टीमच्या, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. यात काय डाऊट आहे का? अंडरस्टँड? तर ह्याच्यानंतर नेक्स्ट आपण ह्याच्यामध्ये आता स्टडी करणार आहे, दॅट इज द स्टेट अँड स्टेट फंक्शन. स्टेट अँड स्टेट फंक्शन. तर स्टेट अँड स्टेट फंक्शन काय असणार आहे बघा. कुठलीही तुम्ही सिस्टीम घेतली असेल, एव्हरी सिस्टीम हॅज सर्टन थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज. कुठल्याही सिस्टीम तुम्ही घेतली असेल, एव्हरी सिस्टीम, कुठल्याही सिस्टीमला थर्मोडायनामिक प्रॉपर्टी असतात लक्षात घ्या. एव्हरी सिस्टीम हॅज थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज. मग ते थर्मोडायनामिक प्रॉपर्टी कुठल्या असतात आपल्या, आपण सांगितलंय कुठल्या कुठल्या थर्मोडायनामिक प्रॉपर्टी असतात. कुठल्याही सिस्टीमला थर्मोडायनामिक प्रॉपर्टी असतात, त्या कुठल्या असतात? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स. ह्या थर्मोडायनामिक प्रॉपर्टी असतात. मग त्या सगळ्या थर्मोडायनामिक प्रॉपर्टी कशा असतात आपल्या? मेजरेबल असतात. मेजरेबल म्हणजेच काय रे? त्या मेजर करता येत असतात. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स. प्रत्येक सिस्टीमला थर्मोडायनामिक प्रॉपर्टी असतात, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी मेजरेबल असतात. आणि ह्याच थर्मोडायनामिक प्रॉपर्टीला काय म्हणतात? स्टेट व्हेरिएबल्स. काय म्हणतात? स्टेट व्हेरिएबल्स. ओके, लक्षात घ्या. ह्याच थर्मोडायनामिक प्रॉपर्टीला काय म्हणलेलं आहे आपण? स्टेट व्हेरिएबल असं म्हणलेलं आहे. स्टेट व्हेरिएबल म्हणजेच काय? स्टेट चेंज करत असतात. व्हेरिएबल म्हणजे चेंजेस, चल का? ओके, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स हे स्टेट चेंज करत असतात, म्हणून त्याला स्टेट व्हेरिएबल असतात. तर चला, आता एखाद्या सिस्टीमची स्टेट आपण सांगत असताना काय सांगत असतो? त्यांचे स्टेट सांगत असताना त्यांचे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर किती आहे त्या सिस्टीमचं आपण एक्सप्लेन करत असतो. ठीक आहे, लक्षात घ्या. नोन सेट ऑफ स्टेट व्हेरिएबल्स. known set of state variables. स्टेट व्हेरिएबलचा नोन सेट. आता स्टेट व्हेरिएबल कुठले आले आपले? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स. ह्यांचा सेटची व्हॅल्यू आपल्याला माहित असेल तर आपण सिस्टीमची स्टेट सांगू शकतो. सिस्टीम कुठल्या स्टेटला आहे, फायनल स्टेटला आहे की इनिशियल स्टेटला आहे, आपण सांगू शकतो. नोन सेट ऑफ स्टेट व्हेरिएबल it describes or specify the state of system. Okay, ही सिस्टीम की स्टेट सांगू शकता लक्षात घ्या. स्पेसिफाय द स्टेट ऑफ सिस्टीम. ओके, कंडिशन ऑफ द सिस्टीम इज डिटरमाइंड बाय स्पेसिफाइंग व्हॅल्यूज ऑफ स्टेट व्हेरिएबल्स. एखाद्या सिस्टीमची कंडिशन कुठे आहे, ती इनिशियल स्टेटला आहे की फायनल स्टेटला आहे, ते आपण कशावरून सांगत असतो? त्यांच्या स्टेट व्हेरिएबलच्या व्हॅल्यूवरून सांगू शकतो. ओके, बघा इथं कंडिशन ऑफ द सिस्टीम. ओके ओके, कंडिशन ऑफ द सिस्टीम डिटरमाइंड बाय specifying the values of state variables. Specifying the values of state variables. Okay. Condition of the system determined by specifying the values of state variables. It's called the state of the system. Is called state of the system. प्लस सिस्टीम ची स्टेट असं म्हणतात. लक्षात होता? कुठल्याही सिस्टीमला थर्मोडायनामिक प्रॉपर्टी असतात. त्या प्रॉपर्टी कुठल्या? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स. ह्या सगळ्या प्रॉपर्टी मेजरेबल असतात, मेजर करता येत असतात. आणि ह्याच थर्मोडायनामिक प्रॉपर्टीला काय म्हणलेलं आहे? स्टेट व्हेरिएबल्स. कारण की ह्या स्टेट चेंज करत असतात म्हणून यांना स्टेट व्हेरिएबल म्हणलेलं आहे. आता
स्टेट व्हेरिएबलचा सेट तुम्हाला माहित असेल, ह्याची व्हॅल्यू माहित असेल स्टेट व्हेरिएबलची, तर तुम्ही सिस्टीमची स्टेट सांगू शकता की इनिशियल स्टेटला आहे की फायनल स्टेटला. आता कंडिशन ऑफ द सिस्टीम, कंडिशन ऑफ द सिस्टीम म्हणजे काय, सिस्टीम इनिशियल स्टेटला आहे की फायनल स्टेटला आहे हे आपण कसं डिटरमाइन करतो, त्यांच्या व्हॅल्यू सांगून. स्पेसिफाइंग द व्हॅल्यूज ऑफ स्टेट व्हेरिएबल. स्टेट व्हेरिएबल कुठले आहेत मग, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, त्याच्यावरून आपण त्यांच्या व्हॅल्यू सांगू शकतो. त्याला स्टेट ऑफ द सिस्टीम असं म्हणतात. आता मग एखाद्या सिस्टीमची स्टेट चेंज कधी होते बघ, चेंज ऑफ स्टेट ही कधी होत असते बघ. आता समजा एखादी सिस्टीम आपली इनिशियल स्टेटला असेल, इनिशियल स्टेज किंवा इनिशियल स्टेट, आणि इकडे आपली असेल फायनल स्टेट. ठीक आहे, ही आपली काय असणार आहे, फायनल स्टेट असणार आहे. आता इनिशियल स्टेटला आपली स्टेट व्हेरिएबल्स कुठले आहेत आपले, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स आहेत. आता प्रेशर आपले किती असेल, इनिशियल स्टेटला समजा P1 असेल, व्हॉल्यूम किती असेल, P1 असेल, टेम्परेचर समजा T1 असेल आणि नंबर ऑफ मोल्स आपले N असेल. नंबर ऑफ मोल्स काही चेंज होत नाही, नंबर ऑफ मोल्स सेम आपले, गॅसचे नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स आपले N असणार आहे. ओके, मग आता लक्षात घ्या, जोपर्यंत ही प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर चेंज होत नाही तोपर्यंत सिस्टीमची स्टेट चेंज होईल का, होईल का, चेंज होणार आहे ना. जोपर्यंत स्टेट व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर ह्यांची व्हॅल्यू फिक्स आहे, चेंज होत नाही, तोपर्यंत सिस्टीम इनिशियल स्टेटलाच राहील. लक्षात घ्या, त्याची स्टेट चेंज होणार नाही. आणि आपण जर ही स्टेट व्हेरिएबल जर चेंज केली, चेंज इन व्हेरिएबल्स, आपण आता व्हेरिएबल आपण चेंज केली, चेंज इन व्हेरिएबल्स, व्हेरिएबल चेंज केले तर काय होणार सांगा, व्हेरिएबल आपण चेंज केले. आता P1 चं कन्व्हर्शन आपण P2 मध्ये केलं, प्रेशर चेंज केलं ते P2 झालं. सिस्टीम इनिशियल स्टेटला राहील का, नाही ना, ती कुठे जाणार, फायनल स्टेटला जाणार आहे. व्हॉल्यूम P1 चा P2 झाला, टेम्परेचर T1 चा T2 झाला, नंबर ऑफ मोल्स आपले ऍज इट इज. तर का नंबर ऑफ मोल्स चेंज होणार ना, मास ऑफ गॅस फिक्स असतं, त्यामुळे गॅसचं मास फिक्स असतं ना, त्यामुळे नंबर ऑफ मोल्स चेंज होणार. ओके, लक्षात घ्या, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत सिस्टीम आपली इनिशियल स्टेटला राहणार. ज्यावेळी प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर चेंज होणार त्यावेळी सिस्टीम काय होणार आहे, इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला जाणार. कसं का, त्याच वेळी आपली स्टेट चेंज होणार, चेंज इन स्टेट. म्हणजे स्टेट व्हेरिएबल चेंज झाली की आपली स्टेट सुद्धा चेंज होत असते, व्हेरिएबल चेंज झाली की चेंज इन स्टेट सुद्धा होत असते. लक्षात काय, सगळ्यांना स्टेट लक्षात आले, सगळ्यांना स्टेट लक्षात आलं. ओके, कंडिशन ऑफ द सिस्टीम इज डिटरमाइंड बाय स्पेसिफाइंग द व्हॅल्यूज ऑफ स्टेट व्हेरिएबल्स. ओके, स्टेट व्हेरिएबलच्या व्हॅल्यू माहित असतील तर आपण सिस्टीमची कंडिशन सांगू शकतो, सिस्टीम इनिशियल स्टेटला आहे की फायनल स्टेटला आहे. लक्षात का, ओके. आता ह्याच्यानंतर आपण काय बनणार आहे, स्टेट फंक्शन मध्ये काय बनणार, स्टेट लक्षात आहे ना, स्टेट आपली. त्यानंतर स्टेट फंक्शन, स्टेट फंक्शन आपलं काय असणार आहे, स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन. स्टेट फंक्शन, स्टेट फंक्शन काय असणार बघा, स्टेट फंक्शन, स्टेट फंक्शन कसं म्हणस, एनी प्रॉपर्टी of the system, सिस्टीमची कुठलीही प्रॉपर्टी असेल, प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose value depends on current state of the system, whose value depends on current state of the system.
whose value depends on current state of the system and not on the path followed by to reach that state. Is called state function. ह्याला आपण काय म्हणत असतो? स्टेट फंक्शन असं म्हणत असतो लक्षात. ओके, लक्षात घ्या. सिस्टीमची कुठलीही प्रॉपर्टी असेल ह्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते? करंट स्टेट ऑफ द सिस्टीम. सिस्टीम करंटला कुठल्या स्टेटला आहे? इनिशियल स्टेटला आहे की फायनल स्टेटला आहे? त्याच्यावरतीच त्या सिस्टीमची प्रॉपर्टीची व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. ओके, सिस्टीमनं कुठला पाथ फॉलो केलाय इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला जात असताना त्याच्यावरती त्या सिस्टीमची व्हॅल्यू डिपेंड असत नाही. नॉट ऑन दी पाथ फॉलो टू रीच दॅट स्टेट. लक्षात होतं? त्याला आपण काय म्हणणार आहे? स्टेट फंक्शन असं म्हणणार. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे प्रिव्हियस हिस्ट्री त्याला माहित नसते. आपण इथे एक्झाम्पल घेतला असेल. आता 1 ग्रॅम वॉटर आपण घेतला असेल. 1 ग्रॅम वॉटर घेतला असेल. त्या 1 ग्रॅम वॉटरचं व्हॉल्यूम असेल 1 सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम असेल समजा. टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असेल. ओके, त्याचं प्रेशर हे 1 ऍटमॉस्फिअर असेल समजा. हे 1 ग्रॅम वॉटरचं प्रेशर. ओके, आता इथं बघा 1 ग्रॅम वॉटरचा व्हॉल्यूम 1 सेंटीमीटर क्यूब आहे, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे आणि प्रेशर 1 ऍटमॉस्फिअर आहे. ही ह्या वॉटरची करंट स्टेट सांगत असते. वॉटरची करंट स्टेट सांगत असते. ह्याच्या अगोदर वॉटरची प्रिव्हियस हिस्ट्री कुठली आहे म्हणजे वॉटरचं व्हॉल्यूम किती होतं, टेम्परेचर किती होतं, प्रेशर किती होतं हे सांगू शकत नाही. त्याला काय म्हणायचं? स्टेट फंक्शन असं म्हणायचं. ओके, एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम. सिस्टीमची कुठलीही प्रॉपर्टी असेल, व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, प्रेशर असेल. ओके, डिपेंड्स ऑन करंट स्टेट ऑफ द सिस्टीम. करंटला त्यांची व्हॅल्यू किती आहे तेवढं सांगत असतं. त्यानं इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला जाताना कुठला पाथ फॉलो केलाय त्याच्यावरती त्यांची व्हॅल्यू डिपेंड असत नाही. नॉट ऑन दी पाथ फॉलो टू रीच दॅट स्टेट. समजा फॉर एक्झाम्पल इथून आपल्याला आता सीबीएस ला जायचं तर तुम्ही कुठला पाथ फॉलो करताय त्याच्यावरती त्या सिस्टीमची प्रॉपर्टी डिपेंड असत नाही. तुम्ही डायरेक्ट स्टेट जाऊ शकता किंवा असं फिरून जाऊ शकता. कसे ओके, इनिशियल स्टेट आपला क्लास आहे, फायनल स्टेट आपलं काय असणार आहे? सीबीएस असणार आहे. चल का, ते लक्षात ठेवायचं. ओके, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटला जात असताना कुठला पाथ फॉलो केलाय त्याच्यावर त्यांची व्हॅल्यू डिपेंड असत नाही. इनिशियल स्टेटला किती प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आहे, फायनल स्टेटला किती व्हॉल्यूम, टेम्परेचर, प्रेशर आहे तेवढंच ते स्टेट फंक्शन सांगू शकतो. लक्षात का? एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose value depends on current state of the system and not on the path followed to reach that state. Okay, is called state function. ओके, आता मग ह्याच्यानंतर पाथ फंक्शन एक असतो. पाथ फंक्शन. तर पाथ फंक्शन कुठले असतात बघा? पाथ फंक्शन कसं असणार आहे सांगा? ओके, पाथ फंक्शन म्हणजे काय असणार आहे? पाथ फंक्शन म्हणजे आपलं पाथ फंक्शन असणार आहे. ह्याची डेफिनेशन आपली काय असणार बघा? पाथ फंक्शन साठी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose value, the property of the system, सिस्टीमची अशी प्रॉपर्टी असते. the property of the system whose value depends on, the property of the system whose value depends on path used to reach that state. Path used to reach
Okay, reach a particular state. Okay, is called path function. Is called path function. Okay, क्या सिस्टीमची प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहे? पाथ युज्ड टू रीच अ पर्टिक्युलर स्टेट. एखाद्या पर्टिक्युलर स्टेटला जात असताना सिस्टीमने कुठला पाथ फॉलो केलाय त्याच्यावरती या सिस्टीमची प्रॉपर्टी डिपेंड असते लक्षात घ्या. त्याला काय म्हणायचं? पाथ फंक्शन. पाथ फंक्शन आपले कुठले असतात? हे दोनच असतात, वर्क आणि हीट. ही दोन आपले पाथ फंक्शन आहे लक्षात. वर्क हे पाथ वर डिपेंड आहे ना सर का? कुठला पाथ तुम्ही फॉलो केलाय त्याच्यावरती वर्क डिपेंड आहे लक्षात घ्या. एनी द प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose value depends on path used to reach a particular state. एखाद्या पर्टिक्युलर स्टेटला जाण्यासाठी कुठला पाथ फॉलो केलाय त्याच्यावरती सिस्टीमची व्हॅल्यू डिपेंड असेल तर त्याला पाथ फंक्शन म्हणतात. आता मग इथं लक्षात घ्या की आपले जे स्टेट फंक्शन आहे यांच्या प्रॉपर्टी कशा असतात बघा. आता स्टेट फंक्शन कुठली कुठले आहेत आपले? कुठले कुठले स्टेट फंक्शन आहेत? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे आपले स्टेट फंक्शन आहे. त्यांची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते? इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरती डिपेंड असते. चल का? कुठला पाथ फॉलो केलाय सिस्टीम त्याच्यावरती नसते. आणि पाथ फंक्शन कुठले आहेत आपले? वर्क आणि हीट आहे. चल का? आता मग याच्यामध्ये बघा तुम्हाला एखादं पाथ स्टेट फंक्शन तुम्हाला माहित नसेल तर ते ऑटोमॅटिकली फिक्स होत असतं लक्षात घ्या. इफ द व्हॅल्यूज ऑफ फ्यू स्टेट फंक्शन्स आर नोन the values of unknown state functions is automatically fixed. ओके, काही स्टेट फंक्शनची व्हॅल्यू तुम्हाला दिली असेल, एका स्टेट फंक्शनची व्हॅल्यू माहित नसेल तर त्याचे आपण फिक्स करू शकतो अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन. आता मग लक्षात घ्या, आता इथं बघा काही स्टेट फंक्शन तुम्हाला दिलं असेल, समजा प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे तुम्हाला दिलं असेल. तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचा आहे तर नंबर ऑफ मोल्स कसं काढू शकतो? अकॉर्डिंग टू आयडियल गॅस इक्वेशन. काय आयडियल गॅस इक्वेशन आहे आपलं? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी ना. तर एन ची व्हॅल्यू काढायचं आहे. एन इज इक्वल टू काय ना? पीव्ही बाय आरटी. बरोबर आहे ना? किंवा तुम्हाला व्हॉल्यूम दिला असेल, नंबर ऑफ मोल दिला असेल, टेम्परेचर दिला असेल, प्रेशर काढायचं कसं करणार तुम्ही हिच्यावरून सांगा. सोना पी इज इक्वल टू काय ना? एनआरटी बाय चल का? प्रेशरची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता तिथे. चल का? त्याच्यात काही स्टेट फंक्शनच्या व्हॅल्यू तुम्हाला दिल्या असतील तर अननोन स्टेट फंक्शनची व्हॅल्यू आपण आयडियल गॅस इक्वेशन वरून फाइंड आउट करू शकतो. चल का? आणि एखादी सिस्टीम असे असेल लक्षात घ्या, एखादी सिस्टीम लक्षात घ्या आपले इथं अशी सिस्टीम असेल बघा. इथं चेंज इन व्हॉल्यूम असं घेऊया आपण आणि त्या साईडला चेंज इन प्रेशर घेऊया. ओके, तर सिस्टीम आपली इनिशियल स्टेजला आहे. इनिशियल स्टेज समजा मी इथं ए असं म्हणलं आणि फायनल स्टेज आपली इथं बी आहे. लक्षात का? इनिशियल स्टेज आपली ए, फायनल स्टेज आपली बी आहे. इनिशियल स्टेजला प्रेशर असेल P1, व्हॉल्यूम असेल आपलं P1. चल का? जोपर्यंत लक्षात घ्या सिस्टीमचं प्रेशर P1 चेंज होत नाही तोपर्यंत सिस्टीम ऍज इट इज आपली ए ह्या स्टेजला असणार आहे. बरोबर आहे ना? ज्यावेळी आपलं स्टेट फंक्शनची व्हॅल्यू चेंज होणार आहे त्यावेळी सिस्टीम आपली ए स्टेज कडून कुठं जाणार आहे? बी स्टेजला जाणार आहे, इथं जाणार आहे असं. बरोबर आहे ना? मग इथं जात असताना ती वेगवेगळे पाथ फॉलो करू शकेल. तर कुठलाही पाथ फॉलो करू शकेल. हा आपला पाथ असेल किंवा हा सेकंड पाथ असेल किंवा हा आपला कसला असेल? थर्ड पाथ असेल. तीन डिफरंट पाथ सिस्टीम यूज करू शकेल लक्षात घ्या. ए स्टेज पासून बी स्टेजला जात असताना हा पाथ फर्स्ट आहे बघा. याच्यामध्ये हा असेल तो पाथ फर्स्ट असेल, हा असेल तो पाथ सेकंड असेल आणि हा असेल तो आपला पाथ थर्ड असेल. चल का? इनिशियल स्टेज पासून फायनल स्टेजला म्हणजे ए स्टेज पासून सिस्टीम बी स्टेजला येत असताना इथं प्रेशर व्हॉल्यूम चेंज होणार P2 असेल. चल का? बघा इथं मी काय सांगतोय, चेंज इन प्रेशर, चेंज इन व्हॉल्यूम आहे. प्रेशर चेंज झाले की व्हॉल्यूम चेंज होत असतं. प्रेशर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम हे तुम्हाला माहिती आहे.
आता सिस्टीम आपली ए स्टेजला आहे. ए स्टेजला असताना सिस्टीमचं प्रेशर किती आपलं P1 आहे, व्हॉल्यूम P1 आहे. प्रेशर व्हॉल्यूम आपलं स्टेट फंक्शन आहे की नाही, प्रेशर व्हॉल्यूम स्टेट फंक्शन आहे. जोपर्यंत लक्षात घ्या प्रेशरची व्हॅल्यू आणि व्हॉल्यूमची व्हॅल्यू चेंज होत नाही त्यापर्यंत सिस्टीम आपली इनिशियल स्टेज मध्ये ए स्टेजला असणार आहे. ज्यावेळी प्रेशर व्हॉल्यूम ही दोन्ही स्टेट फंक्शन चेंज होणार त्यावेळी सिस्टीम कुठे जाणार आहे, फायनल स्टेटला म्हणजे बी स्टेटला जाणार आहे. मग ह्या बी स्टेटला जात असताना सिस्टीमनं कुठला पाथ फॉलो केलाय, हा फर्स्ट पाथ फॉलो केलाय, सेकंड पाथ फॉलो केलाय की थर्ड पाथ फॉलो केलाय त्याच्यावरती त्या स्टेट फंक्शनची व्हॅल्यू डिपेंड असत नाही. समजा ती कशावर डिपेंड असते, फक्त स्टेट फंक्शनची व्हॅल्यू. करंट स्टेट ऑफ द सिस्टीम, करंटला त्याची व्हॅल्यू किती आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. आपण डेफिनेशनच सांगितलंय स्टेट फंक्शनची. काय सांगितलंय, एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose value depends on current state of the system, not on the path followed to reach that state. समजा सिस्टीमची प्रॉपर्टी करंट स्टेट वरती, इनिशियल स्टेटला असताना प्रेशर P1 व्हॉल्यूम P1, फायनल स्टेटला असताना प्रेशर P2 व्हॉल्यूम P2. समजा त्यानं इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला जात असताना कुठला पाथ फॉलो केलाय त्याच्यावरती त्या प्रेशरची किंवा व्हॉल्यूमची व्हॅल्यू डिपेंड असत नाही. का त्यालाच काय म्हणणार आपण स्टेट फंक्शन असं म्हणणार. पाथ फंक्शन काय असणार आपला, पाथ फंक्शन काय सांगितलंय, प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम whose value depends on path used to reach a particular state. कुठला पाथ फॉलो केलाय त्या पर्टिक्युलर स्टेटला जाण्यासाठी त्याच्यावरती त्याची व्हॅल्यू डिपेंड असते. त्याला आपण काय म्हणणार आहे, पाथ फंक्शन असं म्हणणार. कसं केलं ते पाथ फंक्शन कुठले आहेत आपले, वर्क आणि हीट. हे आपले पाथ फंक्शन आहे. ओके, सर वर्क आपलं पाथ आपण चेंज केला तर वर्कची व्हॅल्यू चेंज होऊ शकते ना, हीट सुद्धा आपली चेंज होऊ शकते लक्षात घ्या. तसं स्टेट फंक्शनच्या व्हॅल्यू मध्ये नाही लक्षात घ्या. ओके, ते आपलं सेम असतं लक्षात घ्या. कुठला पाथ फॉलो केलाय त्याच्यावरती स्टेट फंक्शनची व्हॅल्यू डिपेंड असत नाही, ते करंट स्टेट वरती त्याची व्हॅल्यू डिपेंड आहे. ओके, सिस्टीम ए स्टेटला असेल तर प्रेशर P1, बी स्टेटला असेल तर प्रेशर P2. मध्ये कुठं आहे, मध्ये प्रेशर व्हॉल्यूम किती चेंज झालंय हे सिस्टीम सांगू शकत नाही. त्याला काय म्हणायचं, स्टेट फंक्शन असं म्हणायचं. अंडरस्टँड, क्लिअर झालंय का रे. पाथ फंक्शन आणि स्टेट फंक्शन क्लिअर आहे ना. स्टेट फंक्शनची व्हॅल्यू कशावर, करंट स्टेट वरती. पाथ फंक्शनची व्हॅल्यू पाथ कुठला फॉलो केलाय त्याच्यावर डिपेंड असते. असं काय हे लक्षात असं. आता ह्याच्यानंतर स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन नंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये आता स्टडी करणार आहे थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. ओके, थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम कसं असणार आहे बघा. आता इक्विलिब्रियम मध्ये तुम्हाला माहिती आहे इक्विलिब्रियम मध्ये काय असणार आहे, बॅलन्स असणार आहे. इक्विलिब्रियम मध्ये काय असतं आपलं, केमिस्ट्री मध्ये इक्विलिब्रियम मध्ये काय असतो, केमिकल रिएक्शन मधला इक्विलिब्रियम. चल का, फॉरवर्ड रिएक्शन आणि रिव्हर्स रिएक्शन दोन्ही रिएक्शनचा रेट इक्वल असेल तर आपण सिस्टीम इक्विलिब्रियमला असं म्हणतो. आता थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम म्हणजेच काय असणार लक्षात. थर्मो म्हणजे काय असणार आहे, थर्मो कशाशी रिलेटेड आहे आपलं, थर्मो टेम्परेचर से रिलेटेड आहे लक्षात. हे हीट से रिलेटेड आहे. थर्मो म्हणजे थर्मल म्हणजे टेम्परेचर. चल का, थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम कशावर म्हणायचं बघा. एखादी सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये कधी असणार आहे, जोपर्यंत स्टेट फंक्शनच्या व्हॅल्यू चेंज होत नाही तोपर्यंत सिस्टीम आपली थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे. इक्विलिब्रियम म्हणजे बॅलन्स रेट. जोपर्यंत प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर चेंज होत नाही तोपर्यंत सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये असणार. ज्यावेळी चेंज होतील त्यावेळी सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये असणार नाही, नॉन इक्विलिब्रियम स्टेटला ती जाणार. लक्षात येईल का. आता थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय लक्षात घ्या. A system is said to be in thermodynamic equilibrium when values of state function do not change with time.
टाइम नुसार स्टेट फंक्शनच्या व्हॅल्यू चेंज होत नसतील तर सिस्टीम आपली थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असणार. तर का मग स्टेट फंक्शन कुठले आपले, कुठली स्टेट फंक्शन, प्रेशर फॉलो टेम्परेचर ही चेंज होत नसतील तर सिस्टीम आपली थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असणार. लक्षात का? त्यामुळे डेफिनेशन मी केली तर a system is said to be in a system is said to be in thermodynamic equilibrium. A system is said to be in thermodynamic equilibrium. A system is said to be in thermodynamic equilibrium when state function of the system when state function of the system when state function of the system state function of the system do not change with time. Do not change with time. चलो त्याला काय म्हणायचं, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असणार. एखादी सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमला कधी असणार आहे, स्टेट फंक्शनच्या व्हॅल्यू चेंज होत नसतील टाइम नुसार तर सिस्टीम आपली कुठे असणार आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असणार आहे. मग स्टेट फंक्शन कुठले आपले, प्रेशर फॉलो टेम्परेचर हे चेंज होत नसतील तर सिस्टीम आपली कुठे असणार आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असणार. आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमचे तीन टाइप्स आहेत. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमचे ओके, इट हॅज थ्री टाइप्स. तीन टाइप्सचे आपले थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आहेत. ओके, कुठले कुठले तीन टाइप्स आहेत बघ. हे तुम्हाला सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू विचारलं तर लक्षात घ्या, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू. इट हॅज थ्री टाइप्स ऑफ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. तीन टाइप्स आहेत थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमचे. पहिल्या याच्यामधला आहे फर्स्ट त्याच्यामधला that is the mechanical equilibrium. Mechanical equilibrium. Okay, mechanical equilibrium. Next त्याच्यामधला आहे तो thermal equilibrium. Thermal equilibrium. आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो केमिकल इक्विलिब्रियम. हे तीन टाइपचे इक्विलिब्रियम आहे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये. आता मग कुठले कुठले स्टेट फंक्शन आहेत ते आपण सांगितलंय, प्रेशर फॉलोइंग टेम्परेचर हे तिन्ही याच्यामध्ये येणार. एखादी सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये किती असणार आहे, स्टेट फंक्शनच्या व्हॅल्यू जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये. म्हणजे स्टेट फंक्शन कुठले आले आपले, प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर. आता पहिला लक्षात घ्या, मेकॅनिकल इक्विलिब्रियम आहे. सिस्टीम मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये कधी असणार आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियमला प्रेशर कॉन्स्टंट असेल तर का प्रेशर कॉन्स्टंट असेल. मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये काय, त्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं लक्षात घ्या. A system is said to be in mechanical equilibrium when pressure of the system remains constant. इथं सिस्टीमचं प्रेशर कॉन्स्टंट असतं लक्षात. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियमला कधी असणार आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, थर्मल रिलेटेड टू टेम्परेचर. सो का सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम when temperature of the system remains constant. सो का तर टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. ओके, टेम्परेचर चेंज होत नाही त्यावेळी सिस्टीम आपली थर्मल इक्विलिब्रियम असणार. इथे टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. आणि केमिकल इक्विलिब्रियम मध्ये सिस्टीम केमिकल इक्विलिब्रियमला कधी असणार आहे, फॉलोइंग चेंज होत नाही त्यावेळी. चल का ओके, हे फॉलोइंग इथं कॉन्स्टंट असतं लक्षात. ओके, सिस्टीम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम when फॉलोइंग ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. चल का सिस्टीमचं फॉलोइंग कॉन्स्टंट असेल तर सिस्टीम आपली केमिकल इक्विलिब्रियम असणार. असं काय तीन टाइप्स याच्यामध्ये. तर का थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम तीन आहे, मेकॅनिकल, थर्मल आणि केमिकल. तर का मेकॅनिकल मध्ये सिस्टीमचं प्रेशर कॉन्स्टंट असतं, थर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, केमिकल मध्ये फॉलोइंग कॉन्स्टंट असतं. अंडरस्टँड. ओके,
हे आपले थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आहे लक्षात घ्या. आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये एखादी आपण सिस्टीम घेतली असेल तर याच्यामध्ये काय होत असतं लक्षात घ्या. एखादा गॅस एक्सपांड किंवा कॉन्ट्रॅक्ट कसा होत असतो बघा. याच्यामध्ये समजा कन्सिडर अ गॅस इनक्लोज्ड इन अ सिलेंडर. असा आपला गॅस असेल सिलेंडर मध्ये. ओके, त्या सिलेंडरला फ्रिक्शनलेस मुव्हेबल असा पिस्टन असेल. तर का फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन असेल लक्षात घ्या. ओके, फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन. आता इथं गॅस आहे. त्या गॅसचं काय तर प्रेशर असणार आहे ना. गॅसचं प्रेशर इथं वरती पिस्टन वरती असणार ना असं. आणि इथं हा गॅस आपण त्या सिलेंडर मध्ये आपण फिलअप केलेला आहे. त्याला फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन आहे. तर त्या गॅस वरती सुद्धा काही तर एक्सटर्नल प्रेशर असणार आहे की नाही. पीएक्स असणार आहे. पीएक्स मध्ये एक्सटर्नल प्रेशर. वरून सुद्धा गॅस वरती काही तर प्रेशर असणार आहे ना. आणि सिलेंडरच्या आतमधल्या गॅस सुद्धा काही तर प्रेशर आहे. जोपर्यंत एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑफ द गॅस, पी मध्ये काय प्रेशर ऑफ गॅस, पीएक्स मध्ये एक्सटर्नल प्रेशर, जोपर्यंत एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑफ द गॅस या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल असतील त्यावेळी हा पिस्टन मोशनलेस असेल का मुव्हेबल असेल. कसं असणार. हा पिस्टन आहे ना आपला इथला गॅसचा. एक्सटर्नल प्रेशर आणि गॅसचं प्रेशर दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे त्यावेळी पिस्टनची मुवमेंट होईल का. पिस्टनची मुवमेंट होईल का नाही ना. ज्यावेळी गॅसचं प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर ह्या दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे त्यावेळी पिस्टन आपला अपवर्ड डाउनवर्ड होईल का, वरती खाली होईल का, होणार नाही ना. त्यावेळी सिस्टीम कुठं असणार आहे मेकॅनिकली. तुम्ही मला प्रेशर कॉन्स्टंट असेल का. मग मला सांगा एक्सटर्नल प्रेशर थोडंसं मी कमी केलं, एक्सटर्नल प्रेशर कमी केलं तर काय होणार आहे. गॅसचं प्रेशर वाढणार ना. म्हणजे आपला हा जो पिस्टन आहे तो अपवर्ड डायरेक्शनला शिफ्ट होणार आहे, वरती जाणार. पिस्टनची मोशन वरती जाणार ना. पिस्टन वरती ढकलला जाणार म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला पिस्टन जाणार. म्हणजे गॅसचं एक्सपान्शन होईल का कॉम्प्रेशन होईल. एक्सपान्शन होणार आहे सर का. मग नंतर मी काय केलं एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू वाढवली. एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू गॅसच्या प्रेशर पेक्षा वाढवली तर पिस्टनची मुवमेंट कशी होईल. डाउनवर्ड पोझिशनला का अपवर्डला. डाउनवर्डला होणार. पिस्टन असा खाली जाणार. पिस्टन खाली गेलं तर गॅस कॉम्प्रेशन होईल का एक्सपान्शन होईल. कॉम्प्रेशन होईल ना सर का. मग लक्षात घ्या दोन्ही वेळी गॅसचं प्रेशर कसं आहे आपलं कॉन्स्टंटच आहे. गॅस एक्सपांड होऊ द्या किंवा कॉम्प्रेस होऊ द्या गॅसचं प्रेशर आपण चेंज केले का नाही. कुठलं प्रेशर चेंज केलंय फक्त एक्सटर्नल प्रेशर चेंज केलेलं असतं. त्याला काय म्हणायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम असेल का. बघा मी परत एक्झाम्पल सांगतोय. आपण याचा गॅस घेतलेला आहे सिलेंडर मध्ये. त्या गॅसला फ्रिक्शनलेस मुव्हेबल असा पिस्टन आहे. त्या गॅसचं प्रेशर पी असणार आहे. गॅसच्या वरती असणारं प्रेशर पीएक्स असणार आहे एक्सटर्नल प्रेशर. जोपर्यंत एक्सटर्नल प्रेशर आणि गॅसचं प्रेशर दोघांच्या व्हॅल्यू इक्वल असणार आहेत त्यावेळी पिस्टन कसं असणार आहे मोशनलेस असणार आहे. त्याची मोशन कुठलीही होणार नाही. अपवर्ड बी होणार नाही, डाउनवर्ड बी होणार नाही. ओके. पण ज्यावेळी एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू आपण कमी केली तर गॅसचं प्रेशर वाढणार ना. गॅसचं प्रेशर वाढणार नाही. पीएक्स ची व्हॅल्यू आपण जराशी कमी केली तर गॅसचं प्रेशर वाढणार आहे. त्यामुळे पिस्टन कसं होणार आहे गॅसच्या प्रेशर मुळे वरती ढकलला जाणार ना. पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला जाणार. पिस्टनची मुवमेंट जर अपवर्ड होत असेल तर गॅसचं काय होणार एक्सपान्शन होणार. बरोबर नाही. गॅस एक्सपांड होणार की नाही. आणि ज्यावेळी परत मी काय केलं एक्सटर्नल प्रेशर वाढवलं तर काय होणार आहे पिस्टनची मुवमेंट कशी होणार आहे डाउनवर्ड पोझिशनला. पिस्टन असं खाली यायला चालवणार आहे. पिस्टन डाउनवर्ड पोझिशनला येत असेल तर गॅसचं वॉल्यूम कमी होईल चालवणार. त्यावेळी काय होणार आहे गॅसचं कॉम्प्रेशन होणार. चल का. म्हणजे गॅसचं एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन होत असताना आपण पी कसा ठेवणार आहे. पी कसा ठेवलाय कॉन्स्टंट ठेवलाय. फक्त कोण व्हेरिएबल केलाय एक्सटर्नल प्रेशर व्हेरिएबल केलेलं असतं का. त्यावेळी सिस्टीम कुठं असताना मेकॅनिकल इक्विलिब्रियम असतं. अंडरस्टँड मेकॅनिकल इक्विलिब्रियम. अंडरस्टँड कसं आहे सगळ्यांना. ओके. एक्झाम्पल क्लिअर झालंय का. ओके. अशा पद्धतीने सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असतील सध्या ज्याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहतं त्याला मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणायचं. ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं त्यावेळी सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम म्हणायचं. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं त्यावेळी सिस्टीम आपली कुठं असणार आहे केमिकल इक्विलिब्रियम असणार.
अंडरस्टँड? क्लिअर आहे ना? ओके. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे प्रोसेस अँड टाइप्स ऑफ प्रोसेस. ओके. या सगळ्या डेफिनेशन आतापर्यंत झालेल्या व्यवस्थित लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा. कारण हा बेसिक पार्ट आहे. पुढे आपलं ज्यावेळी मेन टॉपिक आपला चालू होणार आहे तो एक्सप्रेशन फॉर प्रेशर वॉल्यूम 1 पासून चालू होणार, लक्षात ठेवा. ओके. Process and types of process. Process and types of process. Process and types of process. आता प्रोसेस कशाला म्हणायचं आणि प्रोसेसचे टाइप्स किती आहेत ते आपल्याला बघायचं आहे. ओके. तर सुरुवातीला प्रोसेस म्हणजे काय ते आपण बघूया. प्रोसेस काय असणार? प्रोसेस म्हणजे काय बघा, द ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर. प्रोसेस म्हणजे काय बघा, द ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट the transition from one equilibrium state to another is called process. त्यालाच आपण काय म्हणत असतो, प्रोसेस असं म्हणत असतो. ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर म्हणजे सिस्टीम एका इक्विलिब्रियम स्टेट पासून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेटला जात असताना जे चेंजेस होत असतात त्यालाच आपण काय म्हणत असतो, प्रोसेस असं म्हणत असतो. ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर. लक्षात का? म्हणजे ही थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. समजा बघा इथं हा सेम आपला गॅस आहे. हा सिलेंडर मध्ये आपण विटला. गॅस इन्क्लोज्ड इन अ सिलेंडर हॅव्हिंग फ्रिक्शनलेस मूव्हेबल पिस्टन. लक्षात का? त्या गॅसला फ्रिक्शनलेस मूव्हेबल असा पिस्टन आहे. फ्रिक्शनलेस म्हणजे वर खाली होत असताना फ्रिक्शन होत नाही, त्याचं मूव्हेबल आहे, मुवमेंट होत असते. हा गॅस आपण सिलेंडर मध्ये इन्क्लोज केलाय. त्यावेळी लक्षात घ्या इक्विलिब्रियम इथं प्रेशर Px वरती असताना प्रेशर एक्स्टर्नल प्रेशर Px आहे. गॅसचं प्रेशर आपलं P आहे. ज्यावेळी दोघांचे व्हॅल्यू इक्वल आहेत, एक्स्टर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑफ द गॅस इक्वल आहेत, त्यावेळी सिस्टीम कुठं असणार आहे, कुठं असणार आहे, इक्विलिब्रियमला असणार ना. ज्यावेळी गॅसचं प्रेशर आणि एक्स्टर्नल प्रेशर दोघांची व्हॅल्यू इक्वल असणार आहे त्यावेळी सिस्टीम आपली कुठं असणार आहे, इक्विलिब्रियम स्टेटला असणार आहे. मग ज्यावेळी चल का इक्विलिब्रियम स्टेटला असणार आहे, मग आता ह्याच्यामधलं एक्स्टर्नल प्रेशर आपण चेंज केलं, कमी केलं, एक्स्टर्नल प्रेशर थोडंसं आपण कमी केलं तर सिस्टीम इक्विलिब्रियम स्टेटला राहील का, राहील का सांगा. एक्स्टर्नल प्रेशर आपण थोडंसं कमी केलं तर सिस्टीम इक्विलिब्रियम स्टेटला राहील का, राहणार नाही. तर का गॅसचं प्रेशर वाढणार. मग तर का एक्स्टर्नल प्रेशर कमी केलं तर सिस्टीम इक्विलिब्रियम स्टेटला राहणार नाही, इक्विलिब्रियम सिस्टीम डिस्टर्ब होणार आहे. मग नवीन इक्विलिब्रियम अटेन होऊपर्यंत हा गॅस काय करणार आहे, त्या पिस्टनला वरती ढकलणार. बरोबर नाही. एक्स्टर्नल प्रेशर आपण कमी केलं, थोडंसं कमी केलं तर गॅसचं प्रेशर वाढणार. जोपर्यंत परत नव्यानं एक्स्टर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑफ द गॅस ह्या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल होत नाही तोपर्यंत पिस्टन असं वरती जायला चालू होणार. आणि ज्यावेळी गॅसचं प्रेशर आणि प्रेशर ऑफ द गॅस हे दोन्ही व्हॅल्यू इक्वल झाल्या की परत पिस्टनची मुवमेंट आपली काय होणार आहे, स्टॉप होणार आणि सिस्टीम काय करणार, नवीन इक्विलिब्रियम स्टेट अटेन करणार. बरोबर नाही, नवीन इक्विलिब्रियम स्टेट अटेन करणार. त्यालाच काय म्हणायचं, प्रोसेस असं म्हणायचं. अंडरस्टँड? The transition from one equilibrium state to another is called process. Understand? Okay. आता ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेसचे टाइप्स आहेत आपले. कुठल्या प्रोसेस आहेत ते आपल्याला बघायचं. आणि कुठल्या प्रोसेस मध्ये कुठली थर्मोडायनामिक प्रॉपर्टी, कुठलं स्टेट फंक्शन हे कॉन्स्टंट राहत असतं ते आपल्याला स्टडी करायचं. त्यामध्ये पहिली सी आपली आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, इट इज द
पहिली सिस्टीम याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस. पहिली प्रोसेस टाइप्स ऑफ प्रोसेस मध्ये लक्षात घ्या. टाइप्स ऑफ प्रोसेस. पहिला टाइप आहे प्रोसेस ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस. आता याच्यामध्ये आयसो मध्ये सेम लक्षात घ्या. आयसो म्हणजे सेम, थर्मल म्हणजे काय आहे आपलं टेम्परेचर. तर का त्या सिस्टीम मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे. तर का अ प्रोसेस in which temperature of the system remains constant. A process in which temperature of the system remains constant. Okay. सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. Throughout the transformation. Okay. त्याला काय म्हणायचं आयसोथर्मल प्रोसेस. सिस्टीम एका इक्विलिब्रियम स्टेट पासून दुसऱ्या इक्विलिब्रियम स्टेटला जात असताना टेम्परेचर कायम कॉन्स्टंट ठेवलं जातं. टेम्परेचर चेंज होत नाही. त्याच प्रोसेसला काय म्हणायचं आयसोथर्मल प्रोसेस. ज्या प्रोसेस मध्ये सिस्टीम एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटला जात असताना टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं जातं, टेम्परेचर चेंज होत नाही, त्याला काय म्हणायचं आयसोथर्मल प्रोसेस. आता हे कसं कॉन्स्टंट ठेवलं जात असतं लक्षात. एखादी समजा फॉर एक्झाम्पल एक्सोथर्मिक प्रोसेस असेल. एक्सोथर्मिक प्रोसेस. मग एक्सोथर्मिक प्रोसेस मध्ये काय होतं रे, हीट ऍब्सॉर्ब होते का रिलीज होते. एक्सोथर्मिक मध्ये हीट रिलीज होते ना, हीट बाहेर पडते. इथे हीट रिलीज केली जाते. हीट रिलीज कुणाला केली जाते, सिस्टीम. हीट रिलीज फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. सिस्टीम कडून सराउंडिंगला हीट जात असते. तो का. आणि एंडोथर्मिक प्रोसेस जर तुम्ही घेतला असेल, एंडोथर्मिक प्रोसेस, एंडोथर्मिक प्रोसेसला काय होणार आहे, हीट ऍब्सॉर्ब होणार आहे. तो का. हीट आपली ऍब्सॉर्ब होणार आहे. आता हीट ऍब्सॉर्ब आपण कुठून करत असतो, सराउंडिंग कडून सिस्टीम हीट ऍब्सॉर्ब करत असते. आणि एक्सोथर्मिक प्रोसेस मध्ये सिस्टीम कडून सराउंडिंगला हीट दिली जात असते. चल का. त्यावेळी काय कॉन्स्टंट पाहिजे, टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. ओके. प्रोसेस कुठली असू द्या, एक्सोथर्मिक प्रोसेस असू द्या, एंडोथर्मिक प्रोसेस असू द्या. एक्सोथर्मिक प्रोसेस मध्ये सिस्टीम कडून सराउंडिंगला हीट रिलीज केली जाते आणि एंडोथर्मिक प्रोसेस मध्ये सराउंडिंग कडून सिस्टीमने हीट घेतली जात असते. त्यावेळी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं जातं, टेम्परेचर अजिबात चेंज होत नाही. त्याला काय म्हणायचं आयसोथर्मल प्रोसेस. मग टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल म्हणजे चेंज इन टेम्परेचर आपलं कसं लिहितो आपण, डेल्टा टी. बघा चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी. हे काय असणार आपलं डेल्टा टी, T2 - T1 यांच्यातला डिफरन्स काय असणार, 0 असणार. तर का चेंज इन टेम्परेचर T2 - T1 ची व्हॅल्यू काय असणार, दोघांच्यातला डिफरन्स काय आहे, 0 येणार ना. तर डेल्टा टी ची व्हॅल्यू आपली 0 येणार आहे. चेंज इन टेम्परेचर 0 येणार आहे, तर आपली चेंज इन इंटरनल एनर्जी ही सुद्धा 0 असणार. इंटरनल एनर्जी आपण ईव्ही असं मला दाखवतो. इंटरनल एनर्जी म्हणजे काय, U2 - U1. इनिशियल इंटरनल एनर्जी, फायनल इंटरनल एनर्जी. डेल्टा एल ची व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. देयरफॉर इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी also constant. इंटरनल एनर्जी आपण कॅपिटल यू ह्या सिम्बॉल सांगतो. इंटरनल एनर्जी also constant. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके. आयसोथर्मल प्रोसेसला टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट राहते. लक्षात ठेवा की अजिबात चेंज होत नाही. लक्षात आहे ना. आयसोथर्मल प्रोसेसला काय कॉन्स्टंट आहे,
टेम्परेचर कॉन्स्टंट आहे बघा थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन की हे लक्षात ठेवा. आता आयसोथर्मल प्रोसेस नंतर नेक्स्ट याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस नेक्स्ट आयसोबारिक प्रोसेस. सेकंड प्रोसेसचा टाइप आहे आयसोबारिक प्रोसेस. आता ह्या आयसोबारिक हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आयसो म्हणजे सेम कॉन्स्टंट, बार हे कुणाचं युनिट आहे प्रेशरचं युनिट आहे. त्याच्यावरूनच आपण सांगू शकतो त्या प्रोसेस मध्येच काय सांगितलंय प्रेशर कॉन्स्टंट आहे. आयसोथर्मल म्हणलं होतं आपण, आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर आहे, तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे कळलं का. आयसोबारिक प्रोसेस ह्याच्यामध्ये काय कॉन्स्टंट असणार आहे आपलं प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन कळलं का. त्यामुळे डेफिनेशन आपली कशी होणार काय होणार सांगा बघूया काय होणार याच्यामध्ये डेफिनेशन आपली. प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट ड्यूरिंग द ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे सर का एनी प्रोसेस कंडक्टेड इन सच ए वे दैट प्रेशर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. A process in which ह्या प्रोसेस मध्ये काय कॉन्स्टंट राहणार. A process in which pressure of the system remains constant throughout the transformation. Okay. Isobaric process, a process in which pressure of the system remains constant throughout the transformation. So का सिस्टीम एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटला जात असताना प्रेशर कॉन्स्टंट राहतं, प्रेशर अजिबात चेंज होत नाही. So का त्यामुळे प्रेशर कॉन्स्टंट मध्ये काय आहे प्रेशर कसं लिहितो आपण चेंज इन प्रेशर डेल्टा पी ना P2 मायनस P1 यांच्यातला डिफरन्स काय असणार आहे 0 असणार. ठीक आहे डेल्टा पी ची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार ना चेंज इन प्रेशर. ओके अंडरस्टँड कसं बघितलं. आयसोबारिक प्रोसेस प्रेशर कॉन्स्टंट हे लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यानंतर आयसोबारिक नंतर पुढची जी प्रोसेस आहे ती आपली आयसोकोरिक प्रोसेस आहे. आयसोकोरिक प्रोसेस आयसोकोरिक प्रोसेस. आता आयसोकोरिक आयसो म्हणजे सेम कोर म्हणजे फॉलो का ह्याच्यामध्ये काय असणार आहे अ प्रोसेस इन विच फॉलो ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. throughout the transformation. Throughout the transformation. ओके लक्षात. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये फॉलोइंग कॉन्स्टंट असणार आहे. सिस्टीम एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटला असताना फॉलोइंग चेंज होणार नाही, फॉलोइंग कॉन्स्टंट राहणार. त्याला आयसोकोरिक प्रोसेस असं होणार आहे. तर चेंज इन फॉलोइंग डेल्टा व्ही म्हणजे P2 मायनस P1 ह्यांच्यातला डिफरन्स आपला 0 असणार. समजा चेंज इन फॉलोइंग डेल्टा व्ही 0 असणार. समजा हे लक्षात ठेवायचं आयसोकोरिक प्रोसेस. आता आयसोकोरिक प्रोसेस नंतर नेक्स्ट याच्यामध्ये ऍडिपॅटिक प्रोसेस. फोर्थ आहे याच्यामध्ये ऍडिपॅटिक प्रोसेस. ओके ऍडिपॅटिक प्रोसेस. तर ऍडिपॅटिक प्रोसेस मध्ये काय असणार आहे बघा अ प्रोसेस इन विच there is no exchange of heat between system and surrounding. सिस्टीम आणि सराउंडिंगला हीट एक्सचेंज केली जात नाही, हीट कॉन्स्टंट ठेवली जाते. चल का अ प्रोसेस इन विच
in which there is no exchange of a process in which there is no exchange of heat. No exchange of heat. Okay. No exchange of heat between system and surrounding. Between system and surroundings. Okay. सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट एक्सचेंज केली जात नाही, हीट कॉन्स्टंट ठेवली जाते, लक्षात घ्या. इज कॉल्ड ॲडिबॅटिक प्रोसेस. ह्यालाच आपण ॲडिबॅटिक प्रोसेस म्हणतो. इज कॉल्ड ॲडिबॅटिक प्रोसेस. ओके. मग इथे क्यू ची व्हॅल्यू, हीट आपण कशाने दाखवतो, क्यू या सिम्बॉल दाखवतो. क्यू ची व्हॅल्यू इथे आपली 0 असते, लक्षात घ्या. नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. हीट आपण क्यू न सांगत असतो. ओके. आता एखादी प्रोसेस लक्षात घ्या, एखादी प्रोसेस आपली एक्सोथर्मिक असेल, एक्सोथर्मिक प्रोसेस. आता एक्सोथर्मिक प्रोसेसला काय होणार आहे, एक्सोथर्मिक प्रोसेसला काय होणार, टेम्परेचर इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार. एक्सोथर्मिकला हीट बाहेर पडत असते ना, त्यामुळे टेम्परेचर इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, इन्क्रीज होणार. बरोबर नाही, आणि डिक्रीज कसं, एक्सोथर्मिकला सिस्टीमचं हीट बाहेर पडाले ना, टेम्परेचर वाढायला नाही. तुम्ही एखादी सिस्टीम आता हॉट करत ठेवलेलं आहे, हॉट करत ठेवलं, तुम्ही साईडला उभारलाय, तर टेम्परेचर वाढायला असतं ना, तर का एक्सोथर्मिक प्रोसेस असेल तर काय होणार, टेम्परेचर राईज होणार, टेम्परेचर राईज, टेम्परेचर वाढणार आहे. बरोबर नाही. आणि एंडोथर्मिक प्रोसेस जर घेतली असेल तुम्ही, एंडोथर्मिक प्रोसेस, एंडोथर्मिक प्रोसेसला काय होणार आहे, एंडोथर्मिक प्रोसेसला हीट ऍब्सॉर्ब केली जाते ना, हीट ऍब्सॉर्ब करतोय म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज होतोय का डिक्रीज होतोय, डिक्रीज होणार ना टेम्परेचर. चल का टेम्परेचर डिक्रीज होते, लक्षात घ्या. आता आपला आता विंटर सीझन चालू आहे, लक्षात घ्या. आपण हीट ऍब्सॉर्ब करत असतो, म्हणजे बॉडीज टेम्परेचर कमी होते ना आपलं, म्हणून आपण हीट घेत असतो, लक्षात घ्या. एंडोथर्मिक प्रोसेस, एक्सोथर्मिक प्रोसेसला समर सीझन मध्ये टेम्परेचर वाढतंय, बरोबर नाही. एक्सोथर्मिक प्रोसेस टेम्परेचर आता इन्क्रीज होत असतं, लक्षात घ्या. ओके. एंडोथर्मिक प्रोसेसला टेम्परेचर हीट आपण घेत असतोय, हीट ऍब्सॉर्ब करतोय, त्यामुळे टेम्परेचर डिक्रीज होत आहे. आणि एक्सोथर्मिक प्रोसेसला काय होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, त्या हीट रिलीज केल्यामुळे. आता मग टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज करत असेल त्यावेळी हीट काय होणार आहे, कॉन्स्टंट राहणार, लक्षात घ्या. सिस्टीम कुठली असू द्या, एक्सोथर्मिक प्रोसेस असू द्या, एंडोथर्मिक प्रोसेस असू द्या, त्यामध्ये टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होईल, परंतु काय होणार आहे, हीट कॉन्स्टंटच ठेवली जाते, हीट चेंज होत नाही. कारण का ॲडिबॅटिक प्रोसेस मध्ये सिस्टीम ही सराउंडिंगला कम्प्लीट इन्सुलेट केली असते, परफेक्ट पॅक केली असते. थर्मास फ्लास्क असतात, लक्षात, थर्मास फ्लास्क असतात. थर्मास फ्लास्क मध्ये आपण टी ठेवला असेल तर कितीतरी वेळ तो हॉट राहू शकतो, कारण का कम्प्लीट सराउंडिंग पासून तो इन्सुलेट केला असतो, त्यामुळे हीट सिस्टीम आणि सराउंडिंगला तिथे एक्सचेंज होत नाही. चल का. ओके. एक्सोथर्मिक प्रोसेस टेम्परेचर राईज होतं, एंडोथर्मिक प्रोसेसला टेम्परेचर डिक्रीज होतं. मग टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होत असेल, टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होत असेल तर इंटरनल एनर्जी काय म्हणतात, इंटरनल एनर्जी काय होणार, आपण आयसोथर्मल प्रोसेस मध्ये सांगितलंय, टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर इंटरनल एनर्जी पण कॉन्स्टंट राहणार. ॲडिबॅटिक प्रोसेस मध्ये टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होते, त्यामुळे इंटरनल एनर्जी सुद्धा काय होणार, इन्क्रीज डिक्रीज होणार. टेम्परेचर वाढलं की इंटरनल एनर्जी पण वाढणार, टेम्परेचर डिक्रीज झालं की इंटरनल एनर्जी पण डिक्रीज होणार. चल का. त्या प्रोसेस मध्ये टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होत असेल तर काय होणार आहे, इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी U also increases or decreases, also increases or decreases. चलो ये लक्षात ठेवायचं.
इंटरनल एनर्जी ते इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असते. लक्षात आलं की इथपर्यंत 4 प्रोसेस लक्षात घ्या. काय काय सांगितलंय आपण बघा. पहिली आयसोथर्मल प्रोसेस सांगितलंय. आयसोथर्मल प्रोसेसला काय टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. सेकंड आयसोबारिक, तिथं काय कॉन्स्टंट आहे प्रेशर कॉन्स्टंट आहे. त्यानंतर आयसोपरिक, तिथं काय कॉन्स्टंट आहे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आणि ॲडिबॅटिक प्रोसेस, तिथं काय कॉन्स्टंट आहे हीट कॉन्स्टंट आहे. लक्षात घ्या. आता मग तुम्हाला डिफरन्स बिटवीन विचारला तर 100% आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडिबॅटिक प्रोसेस. कसा पॉइंट ऑफ डिफरन्स तुम्ही लिहू शकताय सांगा बरं मला. 2 मार्कासाठी तुम्हाला डिफरन्स बिटवीन आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडिबॅटिक प्रोसेस तुम्हाला विचारला सांगा. कसं कसं तुम्ही सांगू शकेल सांगा. पहिलं तुम्ही काय सांगू शकणार आयसोथर्मल प्रोसेस. एका साईडला तुम्ही आयसोथर्मल प्रोसेस घेतला असेल बरोबर आहे की नाही, आणि एका साईडला घेतला असेल ॲडिबॅटिक प्रोसेस. दोघांच्यातला पॉइंट ऑफ डिफरन्स पहिली तुम्ही डायरेक्ट डेफिनेशन सांगायचं. चल का पहिला पॉइंट ऑफ डिफरन्स सांगा रे मला. डेफिनेशन म्हणून सांगा बघूया. पहिले काय नाही तर टेम्परेचर कॉन्स्टंट ना, आणि इकडे काय कॉन्स्टंट आहे हीट कॉन्स्टंट ना. हीट म्हणजे क्यू कॉन्स्टंट. मग इथं मला दुसरा पॉइंट ऑफ डिफरन्स सांगा. कोण सांगतो बघा. टेम्परेचर कॉन्स्टंट तर काय कॉन्स्टंट आणखी इंटरनल कॉन्स्टंट. तर काय इथं इंटरनलचे आपण कसं सांगतो यू ना यू कॉन्स्टंट. इंटरनलची यू कॉन्स्टंट. इथे इंटरनलची कशी असणार आहे इंक्रीजेस ऑफ डिक्रीजेस. चल का इंटरनल एनर्जी यू काय होणार आहे इंक्रीजेस और डिक्रीजेस. चल का इंटरनल एनर्जी इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार बरोबर आहे ना. मग त्यानंतर परत मला सांगा नेक्स्ट आणखी काय वेळ सांगा. इथं आणखी पॉइंट ऑफ डिफरन्स कसं आहे सांगा बघा. आणखी कुठला पॉइंट ऑफ डिफरन्स आहे टेम्परेचरचं लिहूया पहिल्यांदा. इथं क्यू नंतर लिहूया. इथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. ॲडिबॅटिक प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहते का नाही. टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होते. टी इन्क्रीजेस और डिक्रीजेस राईट. टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होते. सेकंड काय इंटरनलचे इथं कॉन्स्टंट आहे. इथं इंटरनलचे इन्क्रीज डिक्रीज होते. आता परत ॲडिबॅटिक प्रोसेसला तुम्ही सांगा क्यू कसं आहे हीट कसं आहे. हीट कॉन्स्टंट आहे ना. क्यू ची व्हॅल्यू इथं कॉन्स्टंट आहे. हीट इज कॉन्स्टंट. देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. इथं काय होते टेम्परेचर इन्क्रीज डिक्रीज होते म्हणजे हीट एक्सचेंज होते ना. त्याच्या उलट क्यू चल का ओके कॉन्स्टंट आहे तिथं कॉन्स्टंट आहे. इथं काय होणार क्यू एक्सचेंज बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. तर इथं कॉन्स्टंट राहते. इथे एक्सचेंज होत नाही लक्षात घ्या ॲडिबॅटिक प्रोसेस. आणखी सांगा रे ॲडिबॅटिक प्रोसेस सराउंडिंग कडून टोटली इन्सुलेट केले जाते. हीट बाहेर पडू दिली जात नाही ना. थर्मास्प्लास सारखं सराउंडिंग कडून टोटली इन्सुलेशन केलेलं असतं. तर सिस्टीम इज टोटली इन्सुलेटेड फ्रॉम दी सराउंडिंग. इथं काय असणार सिस्टीम डू नॉट इन्सुलेटेड फ्रॉम दी सराउंडिंग. समजा इथं लिहू शकता का सिस्टीम किंवा प्रोसेस सिस्टीम इज नॉट थर्मली इन्सुलेटेड. नॉट थर्मली insulated from the surrounding. ओके सराउंडिंग पासून इन्सुलेट केले जात नाही. इथं काय असणार आहे सिस्टीम इज थर्मली इन्सुलेटेड फ्रॉम दी सराउंडिंग. ठीक 2 मार्कासाठी पॉइंट ऑफ डिफरन्स तुम्हाला विचारला जातो. एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. क्यू कॉन्स्टंट मध्ये नो एक्सचेंज ऑफ क्यू ओके बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. ओके ह्याच्यामध्ये सिस्टम आणि सराउंडिंगला एक्सचेंज होत नाही असं. ओके
अशा पद्धतीने हे आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडिबॅटिक प्रोसेस मधला पॉइंट ऑफ डिफरन्स आहे. लक्षात आहे की सर चार टाईपचा प्रोसेस. आणखी एक प्रोसेसचा टाईपचा आहे आपला तो आपला ॲडिबॅटिक प्रोसेस आहे, सॉरी रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. लास्ट याच्यामध्ये टोटल आपल्या 5 प्रोसेस आहेत. रिव्हर्सिबल प्रोसेस, ही रिव्हर्सिबल प्रोसेस वरती आता पुढचा पार्ट डिपेंड आहे आपला. तर कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क आणि प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क, ही रिव्हर्सिबल प्रोसेस आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके, थँक्यू.